सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी वैशाली धाकुलकर, राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र। आपण सर्व जाणताच की आमचे गुरुवर्य माननीय दशरथ कुलधरण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व सावित्रीच्या लेखी फुले दाम्पत्यांच्या विचारासोबतच इतरही महापुरुष, महानायिका, सामाजिक विकास, राष्ट्रीय विकास, जनजागृती, प्रबोधन, पर्यावरण अशा अनेक विषयांवर व्हिडिओच्या माध्यमातून आणि पोस्टच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो। आता दसरा येतोय आणि म्हणून या दसऱ्याच्या नव्या शुभेच्छा देण्यासाठी मी आपणासमोर उभे आहे। दसऱ्याला पौराणिक वारसा आहे, तसाच ऐतिहासिक वारसा देखील आहे। वरतंतू नावाचे ऋषी होते। या वरतंतू नावाच्या ऋषींकडे अनेक विद्यार्थी विद्यार्जनासाठी होते। त्यात कौत्स्य नावाचाही एक शिष्य होता। जेव्हा हे विद्यादानाचं कार्य पूर्ण झालं तेव्हा कौत्सानं वरतंतू ऋषींना प्रश्न केला की गुरुदेव, आम्ही 14ही विद्या पारंगत केल्या, आता आम्ही आपणास काय गुरुदक्षिणा द्यावी? वरतंतू ऋषी म्हणाले की गुरुदक्षिणा देणे हा काही भागच नाही, कारण ते माझं कार्यच आहे। विद्यादानासारखं सर्वश्रेष्ठ दान कोणतंच नाही, ते दान मी तुम्हाला केलं आहे, मला गुरुदक्षिणा नको। परंतु कौत्सानं अत्यंत आग्रहास्तव त्यांना विनंती केली तेव्हा वरतंतूंनी सांगितलं की मी तुला 14 विद्यांचं दान केलंय, तर तुम्हाला 14 कोटी सुवर्ण मुद्रा दे। कौत्साला प्रश्न पडला की एवढ्या मुद्रा आणू कुठून? म्हणून तो राजा रघुराजाकडे गेला। मग रघुराजाकडे गेल्यावर रघुराजाला प्रश्न पडला, कारण त्याच्या खजिन्यातही एवढ्या मुद्रा नव्हत्या, कारण त्याने नुकतंच यज्ञ केलं होतं। मग त्याने विचार केला की मी इंद्रावर स्वारी करतो आणि इंद्राकडून सगळा खजिना लुटून आणतो। इंद्राला जेव्हा कळलं तेव्हा वाटलं की रघुराजा खूप शूर आहे, तो माझा खजिना लुटेल तर कसं होईल, म्हणून तो कुबेराची मदत घ्यायला गेला। कुबेराने काय केलं, आपट्याच्या पानांपासून सोन्याची नाणी तयार केली आणि त्याचा पाऊस रघुराजाच्या वाड्यात पाडला। त्या सगळ्या सुवर्ण मुद्रा एकत्र करून त्यापैकी 14 कोटी सुवर्ण मुद्रा राजाने कौत्साला दिल्या आणि बाकीच्या आपल्या राजकोषात ठेवल्या। कौत्सानं काय केलं, वरतंतू ऋषीकडे तो घेऊन गेला। वरतंतू ऋषीने तरीही त्या स्वीकारल्या नाही। तेव्हा कौत्सानं आपट्याच्या झाडाखाली त्या सुवर्ण मुद्रा सगळ्या ठेवल्या आणि जनतेला आव्हान केलं की तुम्ही सर्वजण या आणि या सुवर्ण मुद्रा तुम्ही लुटून न्या। लोक धावून आले, आपट्याच्या झाडांची पूजा केली आणि तिथल्या सगळ्या सुवर्ण मुद्रा त्यांनी अक्षरशः लुटून नेल्या आणि तेव्हापासून सोने लुटण्याची ही प्रथा सुरू झालेली आहे असं म्हणतात। त्यानंतर नवदुर्गा आपल्याला माहितीच आहे की हे नवरात्र आहे आणि या नवरात्रामध्ये दुर्गा देवीनं महिषासुराचा वध केला होता। 9 दिवस हे युद्ध चाललं होतं। 10व्या दिवशी तिला विजय प्राप्त झाला होता आणि म्हणून विजयादशमीचा हा दिवस दसरा आपण साजरा करतो। त्यानंतर ऐतिहासिक वारसा असा आहे की सम्राट अशोकानं जेव्हा कलिंगचं युद्ध जिंकलं, त्या कलिंगच्या युद्धानंतर त्यांनी ठरवलं की आता आपण हिंसा करायची नाही। पण कलिंगचं युद्ध जिंकल्यानंतर तिथल्या अनुयायांनी जो दिवस साजरा केला तोही विजयादशमीचाच होता, पण त्यांनी नाव दिलं अशोक विजयादशमी। या दिवसापासूनच सम्राट अशोकाने ठरवलं की आपण त्याग, संयम, सदाचार, विज्ञान आणि सत्य यावर आधारित विज्ञाननिष्ठ असा धम्म स्वीकारावा आणि धम्माच्या मार्गाने आपण जावं। त्यावेळेला अनेक अनुयायांसह सम्राट अशोकाने सुद्धा या अशोक विजयादशमीच्या दिवशीच धम्म स्वीकारला। अनेक धम्म अनुयायी याच दिवशी यात्रेला जात असत, एकमेकांना भेटत असत, एकमेकांना आलिंगन देत असत आणि काही भेटवस्तूही देत असत। यानंतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील माणसाला माणूसपण बहाल करणारा अत्यंत विज्ञाननिष्ठ असा बुद्ध धम्म स्वीकारावा, यासाठी अनेक अनुयायांसह, लाखो अनुयायांसह नागपूर येथील दीक्षाभूमीवर हा बुद्ध धम्म नवयान, नवा मार्ग स्वीकारला आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी बहाल केला। संविधानासोबतच हा धम्मचक्र परिवर्तन दिन, नवा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेला आहे। हे सर्व जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात येतं की आपट्याच्या पानांचा आणि तुमचा आमचा दसरा साजरा करण्याचा काही एक संबंध नाही।
बंधू भगिनींनो, आपण सर्व भारतीय संस्कृतीची जी माणसं आहोत, ही वनसंवर्धन, जलसंवर्धन, माती संवर्धन आहे ना, ही संवर्धनाची जी परंपरा आहे ही आपली परंपरा आहे. आपण भूगोलामध्ये, पर्यावरणामध्ये, विज्ञानामध्ये शिकलो आहोत की वनसंपत्ती आहे, जलसंपत्ती आहे, प्राणी संपत्ती आहे, माती संपत्ती आहे आणि या संपत्तीचं संवर्धन, रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. मग असंही असताना आपण वृक्षांचा ऱ्हास का करतो, हा प्रश्न मला भेडसावत आहे. पावसाळ्यापासून विचार करा की पावसाळ्यामध्ये जो सण येतो त्याला आपण बेलाची पानं वाहतो. त्या सणांना सगळ्या बेलाच्या पानांच्या तोड होत असल्यामुळे त्या वृक्षांचा आज ऱ्हास झालेला आहे. बेलांची झाडं जंगलाच्या जंगलात संपलेली आहेत. त्यानंतर येणारा पोळा हा सण. पोळ्याच्या सणाला पळसाची पानं ठेवतात. पळसाच्या पानाचं महत्व आहे. ती पळसाची पानं तोडल्या गेल्यामुळं पळसाचं जंगल सुद्धा नाहीसं झालेलं आहे. आपट्याच्या पानांचंही तसंच आहे. गेल्या कित्येक वर्षानुवर्षे आपण या दसऱ्याच्या सणाला आपट्याची पानं तोडतो. आपट्याची झाडं तोडली जातात आणि आपट्याची झाडं सुद्धा संपत आलेली आहेत. बंधू भगिनींनो, ही झाडं म्हणजे कुणाचा तरी निवार आहेत. अनेक प्राणी पक्ष्यांचा निवारा आपण हिसकावून घेत आहोत. मग कसलं आलंय संवर्धन? प्राणी जीवन वाचवणं ही तुमची आमची जबाबदारी आहे. झाडे वाचवा, झाडे जगवा असं म्हणून चालणार नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असे म्हणून चालणार नाही. तर ह्या वृक्षांना वाचवण्याची जबाबदारी तुमची आमची स्वतःची आहे. कारण ते वाचले तरच हे पर्यावरण वाचणार आहे. तुम्हाला आम्हाला शुद्ध ऑक्सिजन त्यांच्यापासून मिळतो आहे आणि त्यामुळेच हे पर्यावरण शुद्ध राहतं हे आपण सगळे जाणताच. मग त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी तुम्ही आम्ही स्वीकारली पाहिजे. आणि त्यासाठी दसरा हा सणाला आजपासून आपण आपट्याची पानं देणार नाही असं ठरवून चला. पण प्रश्न पडला असेल की आपट्याची पानं देणार नाही मग काय करायचं? अहो, आपट्याची पानं देणार नाहीत तर एकमेकांच्या घरी जाऊ शकतोच की आपण. एकमेकांकडे अवश्य जा. पेढा घ्या, बत्तासा घ्या, छानशी फुलं घ्या. कोणी गुलाबाचं घ्या, कोणी झेंडूचं घ्या, जाईचं घ्या, जुईचं घ्या, शेवंतीचं घ्या. किती सारी फुलं आहेत आता. एक फूल घ्या, पेढा घ्या, बत्तासा घ्या, नसेलच तर चॉकलेट घ्या. एकमेकांना भेटा. 2 गोड शब्दांची देवाणघेवाण करा. आलिंगन द्या, शेकहँड घ्या. अशा पद्धतीनं आपण नव्या विचारांना नवा दसरा साजरा करा. आणि आपट्याचं झाड हे औषधी वनस्पतीचं झाड आहे. अनेक वस्तू, अनेक औषधं या आपट्याच्या झाडांपासून तयार केल्या जातात. अनेक क्रीम जे आपण कॉस्मेटिक्स आहे या कॉस्मेटिक्स मध्ये सुद्धा हे आपट्याचं झाड वापरलं जातं. या आपट्याच्या झाडाच्या सालीपासून दोर तयार केला जातो. काही बंदुकांमधली जी काडतूस असतात त्याची तोड, मजबूत तोड करण्यासाठी सुद्धा या आपट्याच्या झाडाचा उपयोग होतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक प्राणी आणि पक्ष्यांचा तो निवार आहे. तेव्हा मित्रांनो, हा सगळ्या प्राणी आणि पक्ष्यांचा निवार आपण जपूया. पर्यावरणाच्या संबंधित जे काही सण असेल तिथे आपण थोडा आळा घालण्याचा प्रयत्न करूया. या पर्यावरण संवर्धनासाठी, रक्षणासाठी आपली स्वतःची तयारी असू द्या आणि स्वतःपासून या चांगल्या कार्याची सुरुवात करा. हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते. या दसऱ्याच्या, विजयादशमीच्या एका सुंदर नव्या विचाराच्या आपणा सर्वांना माझ्याकडून, तसेच आमचे गुरुवर्य माननीय दशरथ कुलधरण सरांकडून आणि आम्हा तमाम सावित्रीच्या लेकींच्याकडून मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. जय ज्योती, जय सावित्री.